इथे आम्ही शिवलिंग धबधबा येथे भेट दिली. तिथे मी वर चढत आहे सध्या. ते खूपच वर होतं आणि डोंगराळ भाग होता, त्यामुळे ते वर चढून जाण्यात येत होतं. आणि मी इथे रीलसाठी स्लो मोशनमध्ये वॉकिंग करत आहे. एक्झॅक्टली ते मी थोडंसं फास्ट केलेलं आहे. तिथे खूप झाडं होते आणि मध्ये मध्ये गेल्यानंतर तो धबधबा येत होता. इथे आम्ही मध्ये चाललो आहोत आणि इथे खूप सारे डोंगराळ भागामधून मधून रस्ता येत होता. खूप सारे झाडं होते आणि वेगळंच वातावरण वाटत होतं आपल्या डेली जीवनापेक्षा. आणि मधून एक कुरलेला रस्ता, जे की पाऊल वाटते असा छोटासा रस्ता जात होता त्या धबधब्याकडे मोठ्या झाडामधून. तर वेगळंच वातावरण वाटत होतं आणि असे वातावरण होते की तिथे आपण मस्तपैकी जेवण करू शकू. तसंच आम्ही हळूहळू जात होतो तिकडे. तर इथे आम्ही जातच आहोत आणि हे झाडं खूपच मोठे बहुतेक हे खूप वर्षापूर्वीचे झाडे आहेत असं आम्हाला वाटत होतं. आणि खूप शांत वातावरण होतं हे. एकदमच मध्ये डोंगरामध्ये असल्यामुळं शांत वातावरण वाटत होतं आणि एकदम निरागस होतं. आणि हे आता थोडंसं पाऊस पडल्यामुळं इथे खूप सारे गवत आणि झाडे उगवलेलीही होते. तर इथे आम्ही इथे मध्ये जात आहोत आणि जे नाल्या टाईपमध्ये रस्ता गेलेला आहे तिथून पाणीही येत होतं. आणि इथे आम्ही पोहोचलो. जो धबधबा होता तिथले जो रस्ता होता तिथे आम्ही थोडंसं फोटोशूट केले बसून, जे की ते धबधब्यावरून पाणी जात होतं त्या रस्त्याने. इथे मी झाडासोबत पण फोटो काढली आहे. आणि इथे धबधबा होता, मागं पाणी होतं, तिथे पण मस्त फोटो काढली. लोक तिथं खेळत होते, पोहत होते आणि खूप मजा आली. आणि इथे आम्ही परतलो. ह्या जाण्याचा रस्ता ह्या ज्या रस्त्यामधून होतं ते पूर्ण पाणी येत होतं खालीपर्यंत. लांबपर्यंत त्याचं पाणी जात होतं. हे पूर्ण पाणीच आहे त्या शिवलिंग धबधब्याचं. आणि त्यात छोटे छोटे मासेही होते. हे आम्ही परत जात आहोत आणि हे छोटंसं फोटोशूट केलेलं आहे. आणि आता आम्ही गाडीतून परत निघालो फिरण्यासाठी. हे झाड, लोकांनी टाकलेला कचरा आणि हे डोंगराळ भाग असल्यामुळे तिथून मधूनच रस्ता निघालेला होता. तिथे वाहनं नव्हते, झाडे जास्त, म्हणजे वाहनं लोकांची गर्दी जास्तीची नव्हती. तरी आम्ही निघालो छान. हे बघा रस्ता थोडासा वेगळाच आहे, एकदमच वेगळा. म्हणजे एकदम एकदम वाकडा तिकडा रस्ता भेटेल तुम्हाला, दिसल चढताना पण उतरताना पण. तिरुपती बालाजीच्या मंदिरला जाताना जसा रस्ता आपल्याला बघायला भेटतो तशा प्रकारचा रस्ता होता. एकदम वळणदार जागोजागी मुडलेला तसा रस्ता होता. वळणदार प्रवास चालूच होता, रस्ता कटतच होता. आणि हे आम्ही पूर्ण जातच आहोत गाडीला. एकदम वळणाचा रस्ता होता, वळणाचा. इथे खूप सारे झाडे लागलेले आहेत, कारण वर जे चढून डोंगर असते ते छोटे डोंगर लागत होतं. तिथे कुणीतरी आकाशी झेंडा लावलेला आहे मंदिरचा बहुतेक. हे बघा रस्ता एकदम वळणदार सगळीकडे, वाकडा तिकडा झालेला. म्हणजे ते मध्ये कोरून काढलेलं जे असतंय असं डोंगरामधून, तशा प्रकारचं वाटत होतं. आणि नवीन बघणाऱ्यांना तर एकदम असं वाटेल की हा एकदम एवढा वाकडा तिकडा रस्ता गाडी कसं काय जाऊ शकेल असं वाटत होतं. आणि हे इथे आम्ही आलो नंतर वन विभाग बीड वन परिक्षेत्रमध्ये वन पर्यटन स्थळमध्ये आलो.
जिथे काही मंदिर होतं, खेळायला हे होतं. चला आपण इथे मध्ये पाहूयात. हे मी इथे बसून फोटो काढली रेणुका देवीच्या मंदिरजवळ. इथे मी मध्ये जात आहे, पाया पडले मी आणि नंतर मध्ये जात आहे मी. ही रेणुका देवीचं मंदिर. आम्ही इथे पाया पडलो, पूजा केली आणि तिथे बाहेरच एक विहीर होती. ते पण मी हे बघा, ही खूप वर्षापूर्वीची विहीर आहे, जेव्हापासून बहुतेक हे मंदिर बांधलेलं असेल. पाणी होतं मध्ये आणि इथे नारळण्यासाठी ठेवले गेलेले होते आणि आम्ही इथे निघालो. खूप सारं म्हणजे मंदिर पण मोठं होतं आणि खेळायला पण लहान मुलांसाठी भरपूर काही होतं. रेणुका देवीची मूर्ती आणि हे इथं लहान लहान मुलं जे की खेळायलेत. पर्यटन स्थळमध्ये हे पण एक मंदिर होतं आणि इथं खूप मस्त व्ह्यू येत होता. खूप खोल एकदम फोटोशूट चालू होतं इथं लोकांचं. आणि इथे नंतर आलो योगेश्वरी देवस्थान, अंबाजोगाई, बीड. हे मंदिर हे मंदिर होतं आणि इथे आम्ही मध्ये गेलो. तिथं पण देवीची मूर्तीची आम्ही पूजा केली. तिथे आम्ही सगळे पूजेचं सामान घेतलं होतं आणि नंतर हे आम्ही परतलो पूजा वगैरे झाल्यानंतर. हे तिथलं मार्केट, जिथे की दुकानं होते, लोक होते, खूप सारे लोक शॉपिंग करत होते. आमचं सगळं झाल्यानंतर आम्ही परतलो गाडीमध्ये. हे तिथलं मार्केट सिटी